नमस्कार मंडळी, मी संगीता. माझ्या चॅनेलवर आपले स्वागत करते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती बघायला मिळेल. पूजाविधी व व्रताबद्दल माहिती, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, 8 मार्च 2024 शुक्रवार या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला म्हणजेच त्रयोदशीयुक्त चतुर्दशी असते, तेव्हा ही महाशिवरात्र साजरी केली जाते. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही शिवरात्र येत असते. यंदा 8 मार्च 2024 रोजी म्हणजे शुक्रवारी आपल्याला महाशिवरात्र साजरी करायची आहे. आता पूजा कशी करायची? महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून घ्यावे. या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करता येतील. महाशिवरात्रीची पूजा खरे तर प्रदोष काळात करायला विशेष महत्त्व असते, पण तुम्हाला जर सकाळी करायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त असतो. पूजेची सकाळची वेळ आहे ती सकाळी 6:30 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. तरी या कालावधीमध्ये तुम्हाला सकाळची पूजा करता येईल. आता तुमचा देव्हारा मोठा असेल तर तुम्ही त्या देव्हाऱ्यात सुद्धा ही पूजा करू शकतात, पण देव्हारा छोटा असेल तर तुम्ही पाट किंवा चौरंग मांडून त्या चौरंगावर ही पूजा केली तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं तुम्ही करू शकतात. प्रथम आपण देवाजवळ दिवा लावलेला आहे, थोडेसे तांदूळ घेतलेले आहे, त्यावर दिवा ठेवलेला आहे, त्याला हळद कुंकू वाहिलेलं आहे, फुलं सुद्धा वाहिलेली आहे. प्रथम आपल्याला श्री गणपती बाप्पांना स्नान घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला घरामध्ये अन्नपूर्णा देवी असते, ती साक्षात माता पार्वतीचेच रूप असते. तरी ह्या दोन्ही मूर्तींना आपल्याला स्नान घालायचे आहे. स्नान घालताना श्री गणपती बाप्पांना स्नान घालताना श्री गणेश स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे, किंवा तुम्हाला जे स्तोत्र गणपतीचे येत असेल ते म्हणू शकता. आपण एक तामण घेतले, त्यावर थोडेसे तांदूळ घेतले आहेत, गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे, त्याला प्रथम आपण स्वच्छ पाण्याने स्नान घातलेले आहे, नंतर मग दुधाने स्नान घातलेलं आहे. त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि मूर्ती एका कपड्याने स्वच्छ करायची आहे. श्री गणपती बाप्पांना स्नान घालताना श्री गणेश स्तोत्र म्हणू शकतात किंवा ओम गम गणपतये नमः सुद्धा म्हणू शकतात. आता आपल्याला तांबण्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. तिला आता स्नान घालायचे आहे आपल्याला. हे बघा, प्रथम आपल्याला स्नान घालायचे आहे पाण्याने, स्वच्छ पाण्याने घालायचे स्नान. त्यानंतर आपल्याला दुधाने स्नान घालायचे आहे आणि परत आपल्याला पाण्याने स्नान घालायचे आहे आणि स्वच्छ मूर्ती पुसायची आहे. अन्नपूर्णा देवीसाठी ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता तुमच्याकडे अन्नपूर्णा देवी असेल तर घ्या, नसेल तर सुपारी घेतली तरी काही हरकत नाही. आता बाकी सगळ्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने दोन्ही देव पुसून गणपती बाप्पांना आणि अन्नपूर्णा देवीला गंधाक्षदा लावायच्या आहे. मी गंध लावलेला आहे. देव्हाऱ्यात थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे. हे बघा, मी तांदूळ ठेवलेले आहे, त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचे आहे. पहिला मान आपल्याला गणपती बाप्पांना द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. हे बघा, अन्नपूर्णा देवीला सुद्धा मी कुंकू लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, तांदळावर थोडेसे हळद कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवी त्यावर स्थापन करायची आहे. ती सुद्धा आपल्याला देव्हाऱ्यात ठेवायची आहे. त्यांना गंध अक्षदा फूल व्हायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीला पण स्थापन केलेले आहे, फूल वाहिलेले आहे आणि आपल्याला तुपाच्या दिव्याने ओवाळायचे आहे. बाकी सगळ्या देवांची आपण पूजा करून घेतलेली आहे. आता आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं आहे. आता आपल्याला देवासमोर एक कापड अंथरून तिथे आपल्याला शिवलिंग स्थापन करायचे आहे. आता तुमच्या देव्हाऱ्यात जर जागा असेल तर तिथे तुम्ही करू शकतात. मी आता देव्हाऱ्यासमोरच एक पाट मांडला आहे आणि त्यावर एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे, त्यावर आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं आहे. आता पाटाऐवजी तुम्ही चौरंगसुद्धा घेऊ शकतात. जसं तुमच्या सोयीचं असेल तसं तुम्ही घेऊ शकतात. ज्यांचं शिवव्रताचं पहिलंच वर्ष असेल त्यांनी संकल्प करून पूजेला सुरुवात करावी. आता आपण शिवलिंगाला स्नान घालूया. इथे शिवलिंग मी घेतलेलं आहे. माझ्याकडे पितळी शिवलिंग आहे, ते मी घेतलेले आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. दगडी घेतलं तरी चालेल, कुठल्याही धातूचं असलं तरी काही हरकत नाही. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पिंडीचं तोंड नेहमी उत्तरेकडे असावे. प्रथम आपल्याला ताम्हण घ्यायचे आहे, त्यावर थोड्या अक्षता किंवा तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंग त्यावर ठेवायचे आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे. प्रथम आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. नंतर ज्या ज्या पदार्थांचा अभिषेक करायचा आहे तसा तुम्ही करू शकतात. प्रत्येक वेळी तुम्ही मंत्र म्हणू शकतात किंवा ओम नमः शिवायचा जप करू शकतात.
तर सुरुवातीला मी पाण्याने स्नान घातलेले आहे, नंतर मी दुधाचा अभिषेक केलेला आहे. इथे तुम्ही पंचामृताचा सुद्धा अभिषेक करू शकतात आणि पंचामृत शक्य नसेल तर साधं दुधाचा सुद्धा अभिषेक करायला हरकत नाही किंवा दही साखर यांचा सुद्धा अभिषेक करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर चंदनाच्या पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. चंदन पावडर पाण्यात किंवा दुधात मिक्स करून तो करायचा आहे. असा अभिषेक आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पांढऱ्या तिळाचा सुद्धा अभिषेक केला जातो. परत एकदा स्नान घालायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता तुमच्याकडे जे जे पदार्थ किंवा वस्तू अवेलेबल असतील ते वापरले तरी चालते. नुसत्या दुधाने अभिषेक केला तरी चालतो. दूध सगळ्यांकडे उपलब्ध असतं. अगदी हेच पाहिजे तेच पाहिजे असा हट्टहास नसावा. भगवान शंकराला भोळा शंकर म्हटलेले आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणून अगदी शांततेने आनंदाने आपण ही पूजा करायची आहे. आता हे अभिषेकाचे पाणी कुठे टाकावे तर तुळशीला अजिबात टाकू नये. तर हे अभिषेकाचे पाणी एखाद्या झाडाला टाकावे की जेणेकरून हे पाणी कोणी ओलांडू नये अशा ठिकाणी आपण हे पाणी टाकायचे आहे. आता आपल्याला शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि कोरडी करायची आहे. आता आपण उगाळलेले चंदनसुद्धा लावू शकतो. तुमच्याकडे चंदन पावडर असेल किंवा गुलाल पावडर असेल किंवा भस्म असेल तर त्याने तुम्ही शिवलिंगाला गंध लावू शकतात किंवा काही ठिकाणी भाताचे सुद्धा लेपन करतात किंवा चंदनाचे सुद्धा लेपन करतात. अशी तुम्ही शिवलिंगाची सजावट करू शकतात. माझ्याकडे भस्म आहे, मी भस्म लावलेलं आहे. आता आपण एक ताट घेणार आहोत आणि त्या ताटात अक्षता ठेवायच्या आहे. त्यावर आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे. शिवलिंग तुम्ही उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम अशी स्थापन करायची आहे. आता आपण शिवलिंग स्थापन केलेली आहे. रुद्राक्षांची माळसुद्धा तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता. आता आपल्याला फुले वाहायची आहे आणि सजावट करायची. आपल्याला माहितीच आहे भगवान शिवशंकरांना बेलपत्री आणि बेलफळ अतिशय प्रिय आहे. तेव्हा आपल्याला बेलपत्री बाप्पांना वाहायची आहे. मी छान सजावट करून घेत आहे. भगवान शिवशंकर अर्धनारी नटेश्वर आहे हे आपल्याला माहितीच आहे. पिंडीबरोबर तो पुढे आलेला भाग असतो तो पार्वतीचेच रूप असते. त्यामुळे शिव पार्वती एकाच ठिकाणी असतात. ती कधीही वेगळी नसतात. त्यामुळे पार्वतीची वेगळी पूजा करण्याची काही गरज नाही असे मला एका गुरुजींनी कालच सांगितले. तरी मी आपल्या दरवर्षीप्रमाणे अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे. आता तुमच्याकडे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर नाराज व्हायचं काही कारण नाही. आता मी देवाला फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवणार आहे. त्यात आपल्याला बेलफळ सुद्धा वाहायचं आहे. बेलफळ आपल्याला आवर्जून आणायचं आहे. बेलफळ किंवा कवट आणलं तरी काहीच हरकत नाही. जे मिळेल ते तुम्ही आणू शकता. महाशिवरात्रीला बेलफळाचं खूप महत्त्व आहे. बेलफळ असावं किंवा कवट असावं किंवा धोत्र्याचं फूल फळ हे आवर्जून आणावं. हे बघा, हे मी बेलपत्र आणलेलं आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि सगळी निवडून घेतलेले आहे आणि 108 मोजून घेतलेले आहे. बेलपत्र कसं व्हायचं आता, हे जे काडी असते ती देवाकडे ठेवायची आहे आणि हे पानं आहेत ते आपल्याकडे आली पाहिजे आणि बेलाचं पान नेहमी पालथं व्हायचं आहे. हे बघा, हे असं आपल्याला व्हायचं आहे आणि ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आता आपल्याला 108 बेलपत्री व्हायची आहे आणि आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणायचे आहे. हे बघा, एक 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 छान व्यवस्थित आपल्याला पत्री वाहायची आहे. फक्त पत्री आपल्याला बघून घ्यायची आहे. फाटकी तुटकी किंवा 2च पानं असलेली आपल्याला पत्री अजिबात व्हायची नाही आहे. हे बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत आपल्याला बेलपत्री व्हायची आहे. हे बघा, हे बघा, हे असं उलटं करायचं आहे पान. देवाकडे काडी करायची, आपल्याकडे पानं येऊ द्यायची आहे आणि असं आपल्याला बेलपान व्हायचं आहे आणि मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे. हे बघा, हे मी सगळे ओम नमः शिवायचा जप करत बेलपान अर्पण करत आहे. नैवेद्य झाल्यावर, कापूर आरती झाल्यावर लगेचच नैवेद्य बाजूला करायचा असतो. महाशिवरात्रीचा असा नियम असतो की तो नैवेद्य जास्त वेळ ठेवला तर तो आपल्याला ग्रहण करता येत नाही आणि दुसऱ्या दिवशी तर आपल्याला विसर्जन करायचा असतो. तर जर तुम्हाला नैवेद्य खायचा असेल तर तो लगेच बाजूला काढायला पाहिजे. आता महाशिवरात्री करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात. म्हणजे हेच खायचे तेच खाऊ नये असे असते. तर तुमच्याकडे जी पद्धत असेल ते तुम्ही करू शकतात. तर तुम्हाला तब्येतीला जे सहन होत असेल ते खावे. तुमच्या घरात जर फलाहार करत असेल तर ते तुम्ही करू शकतात. तुम्हाला फलाहार करायचा असेल तर तो तुम्ही करा. नसेल करायचा तर नका करू. तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाऊन उपवास करायचा असेल तर तसं तुम्ही करू शकतात.
फक्त महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आपल्याला भगरीचं कोणताही पदार्थ चालत नाही. नैवेद्याला किंवा आपणही ते ग्रहण करायचे नाही. या व्रतामध्ये भगर हा पदार्थ चालत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असाही नियम असतो की व्रत करताना तिखट मीठ सुद्धा खात नाही. म्हणून बरेच जण फलाहारी उपवास करतात. उपवासाचे जे पदार्थ तुम्हाला सहन होत असतील ते तुम्ही खाऊ शकता. ज्या गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया असतील तर त्यांना उपवास जमत नसेल तर त्यांनी यावर्षी उपवास नाही केला तरी चालेल. जर करायचाच असेल तर त्यांना जे जमत असेल ते खावे. 7व्या महिन्यानंतर तर हा उपवास अजिबात करू नये. नुसता नमस्कार केला तरी चालतो. आणि नेहमी आजारी असणाऱ्या लोकांनी सुद्धा उपवास करू नये किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ नये. त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, नुसती पूजा करावी आणि मनोभावे नमस्कार करावा. आता आपण महाशिवरात्रीच्या पूजेच्या 4 प्रहराच्या वेळा जाणून घेऊया. 8 मार्चला संध्याकाळी 6:25 ते 9:28 यावेळी म्हणजे या काळाला आपण प्रदोष काळ म्हणतो. या काळात पूजा करणे योग्य असते. द्वितीय प्रहर म्हणजे 8 मार्चला रात्री 9:28 सुरू होईल ते 9 मार्चच्या रात्री 12:31 राहील. अर्थात 12 वाजता म्हणजेच 9 तारीख सुरू झालेली असते. तिसरा प्रहर म्हणजे रात्री 12:31 पासून पहाटे 3:34 असेल. चौथा प्रहर म्हणजे पहाटे 3:34 ते सकाळी 6:37 असणार आहे. तर आतापर्यंत आपण 4ही प्रहरांच्या वेळा जाणून घेतलेल्या आहे. पण ज्यांना जमत नसेल तर त्यांनी 8 मार्चच्या दिवशी प्रदोष काळातच ही पूजा केली तरी काहीच हरकत नाही, उत्तम असते. नाहीतर सकाळी पूजा करायला काही हरकत नाही. म्हणजे 8 मार्चला दिवसभर तुम्ही कधीही पूजा करू शकता. आपल्याला उपवास कधी सोडायचा आहे तो 9 मार्च 2024 शनिवारी या दिवशी सकाळी 6:37 पासून दुपारी 3:28 आपण कधी उपवास सोडू शकतात. म्हणजेच काय, महाशिवरात्रीचे जे काही व्रत असते ते 1.5 दिवसाचं असतं. म्हणून तुम्हाला ही वेळ असते. त्या वेळात कधीही उपवास सोडता येईल. तर उपवास सोडण्यापूर्वी परत एकदा शिवलिंगाची पूजा करावी, हळद कुंकू वाहून देवघरात परत एकदा स्थापना करावी. उपवास सोडण्यापूर्वी जे काही केले असेल पदार्थ तर त्या पदार्थांचा नैवेद्य आपण शिवलिंगाला दाखवला तरी चालेल. दही भात, खिरीचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. भगवान शिवशंकरांच्या उपवासाच्या वेळी म्हणजे उपवास सोडताना किंवा पारणं करताना रुईच्या पानावर दही भात कालवून ठेवून तो सुरुवातीला खाऊन मग बाकीचे पदार्थ खात होते. पूर्वी हे लोक असे करत होते. पण आपल्याला जसा जमेल, जसा करता येईल उपवास जसा सोडता येईल तसा आपण सोडायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व खूप जास्त सक्रिय असते. त्यामुळे तुम्ही जितकी मनोभावे शिवशंकराची आराधना कराल किंवा शिवशंकराच्या संबंधित स्तोत्र मंत्र असतात ती जरी म्हणालात तरी सगळ्या मनातील इच्छा तुमच्या पूर्ण होतील. पूजा करताना मात्र चुका होऊ देऊ नयेत. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवस्तुती म्हणता येईल. त्याचबरोबर शिवलीलामृताचा अध्यायसुद्धा वाचता येईल. काही जमले नाही तर ओम नमः शिवायचा 108चा जप करता येईल. शेवटी आरती करावी. मी या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. भोळा शिवशंकर तुम्हाला आम्हाला नक्की प्रसन्न होऊ देत ही भगवान शिवशंकराला प्रार्थना करते. धन्यवाद.